आता पाहूया दिवसभरातील महत्त्वाच्या राजकीय टॉप 9 बातम्या। महाविकास आघाडी भक्कम होती आणि राहील। आगामी निवडणुका एकत्रितपणे आम्ही सामोरं जाऊ। काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया। महत्त्वाच्या पालिकांसाठी महायुतीचे नो रिस्क धोरण। महत्त्वाच्या पालिकेत महायुती एकत्र लढणार। एकत्र लढल्यास जास्त जागा जिंकण्याचा अंदाज। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये होऊ शकतात। निवडणुका महायुती म्हणून एकत्र लढणार। चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती। युतीमध्ये उद्धव ठाकरेंसोबत निवडणूक लढवली होती। घटनेच्या पहिल्या मिनिटापासून मी साक्षीदार आहे। युतीमध्ये आमचे बहुमत आलं ते काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसले। गिरीश महाजनांचं वक्तव्य। तर त्यांना जो धडा शिकवला गेला तो चांगलाच झाला असं देखील महाजनांचा टोला। कापणी केलेल्या पिकांचे पंचनामे करून काय करणार? ढेकळांचे पंचनामे करणार का? कृषी मंत्री कोकाटेंचा संतप्त सवाल। तर घरात ठेवलेल्यांनाच नाही तर वावरातील कांद्याचे पंचनामे होईल, कोकाटेंची माहिती। आता ढेकळांचेही पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावीच लागेल। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांची कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंवर टीका। 2652 लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी। 3,58,00,000 वसुली करण्यात येणार। संबंधित विभागांना आदेश देण्यात येणार असल्याची सूत्रांची माहिती। लाडक्या बहिणीबाबत आता तपासणी सुरू। काही सरकारी कर्मचारी तर काही टॅक्स भरणाऱ्यांची नावं देखील आहेत। चुकीच्या पद्धतीनं फायदा घेतलेल्यांची नावं बाद होणार। गिरीश महाजनांची प्रतिक्रिया। गोकुळच्या अध्यक्षपदी नावीद मुश्रीफ यांची निवड। नावीद मुश्रीफ हे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे पुत्र।